सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण आता तापलेलं आहे आणि प्रचाराला देखील वेग आलेला आहे. गेल्या 2-3 दिवसातील जे थांबलेला प्रचार होता तो आता प्रत्येक पक्षाचा प्रचार सुरू झालेला आहे. आणि आज आपण लक्ष्मी दहिवडी या गटातील उमेदवार कोमलताई डोबळे साळुंके यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये ते कोणते मुद्दे घेऊन मतदारांना सामोरं जात आहेत हे देखील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही आता जिल्हा परिषद आणि निवडणुकीला सामोरे जात आहे, कशी परिस्थिती आहे आणि कोणते मुद्दे घेऊन तुम्ही समोर जात आहे मतदारांच्या? आत्ता आमचं बऱ्यापैकी दुसरा राऊंड चालू झालेला आहे लक्ष्मी दहिवडी गटातून. तर तिथं स्थानिक लेवलला गेल्यानंतर मतदारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असं दिसतं आहे. त्यापैकी ज्या मूलभूत गरजा आहेत, पाणी, लाईट, रस्ते, ह्या तर प्रलंबित आहेतच, पण शाळा आणि जे आरोग्य केंद्र आहेत तिथं देखील दुरावस्था आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्यात मोठा प्रश्न जाणवला तो म्हणजे रात्रीची जी वीज दिली जाते शेतीसाठी, ते सगळ्यात भयानक काम आहे. त्याच्यामुळं शेतकरी जो काही बांधव आहे तो खूप मोठ्या अडचणीत दिसतो. तुम्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी आहे तुमच्यासोबत तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि जी मागच्या वेळी समविचारी आघाडीचा प्रयोग झाला होता मंगळवेढ्यामध्ये ते देखील तुमच्यासोबत आहेत. आणि समोर भारतीय जनता पार्टी जे आज राज्यामध्ये देशामध्ये सगळीकडे सत्तेत असलेली एक मोठी पलाटे पार्टी तुमच्यासमोर आहे. किती आव्हान वाटतं ते? मला फारसं काही आव्हान वाटत नाही, कारण जिथं आम्ही मतदारसंघातला आढावा घेतला तर त्या दृष्टिकोनातून बघताना म्हणजे हे नुसतंच नाव मोठं आणि लक्षण खोटं असं काम झालेलं दिसतंय. त्याच्यामुळं फारसं काही खूप जास्ती चांगलं काम आहे आणि ह्याच्यात आपण आता टिकूच शकत नाही. ऑलरेडी सगळी कामं झालेली आहेत आणि आयत्या मतदारसंघात काय फिरून काय काम करायचं असा प्रश्नच नाही आहे. खूप सगळी कामं आव्हानात्मक समोर उभी असताना समोर मला असं काही त्या पक्षाचं आव्हान वगैरे वाटत नाही. खरं तर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषद या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात. परंतु भारतीय जनता पार्टीकडून अगदी मोठमोठे नेते, मंत्रीसुद्धा यामध्ये लक्ष घालत आहेत. प्रत्येक भागामध्ये सभा होत आहेत, दौरे होत आहेत त्यांचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निधीचं एक भीती दाखवली जाते की केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळे निधी हवा असेल तर आमची सत्ता या पण ठिकाणी यायला हवी असं एक आवाहन केलं जाते. अगदी बरोबर आहे, कारण कुठेतरी काय झालं आहे माहिती आहे का, जे तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत ना त्यांनी स्वतःहून ती निवडणूक हातात घेतलेली आहे जिल्हा परिषदेची. मला वाटते मे बी त्यांचा कुठंतरी गैरसमज झालेला असावा की ही निवडणूक आमदारकीची नसून जिल्हा परिषदेसाठी लागलेली आहे. हे कुठंतरी त्यांचा गैरसमज असेल. त्यामुळं कदाचित ते स्वतःसाठी स्वतः केलेली कामं सांगतायत, म्हणून कदाचित त्यांच्या पक्षाकडून पण पालकमंत्र्यांना किंवा मोठ्या नेत्यांना लक्ष घालावंसं वाटत असेल तर त्यात आपली काय चूक आहे? हाच मुद्दा तुमच्यासाठी पण विरोधकांकडून आरोप केला जातो. खरं तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि डोबळे सरांनी खरं तर महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे, मंत्रीपद भूषवलेलं आहे आणि त्यांनी घरात उमेदवारी घेतलेली आहे. म्हणजे घराणेशाहीची सुरुवात करतायत का मंगळवेढ्यात, असा एक आरोप केला गेला आहे. तशी घराणेशाहीची सुरुवात कधी झाली असती? जर मला डायरेक्ट कुठंतरी कॉप्ट करून सगळ्यांच्या डोक्यावर लादलं असतं तर हे स्टेटमेंट अगदी म्हणजे स्वागतार्ह होतं. पण तसं बघायला गेलं तर आदरणीय डोबळे साहेबांनी कायम कार्यकर्ता तयार केलेला आहे आणि त्याच्यामुळं कुठंतरी आयता प्लॅटफॉर्मवरती डायरेक्ट उभं करण्यापेक्षा तुम्ही कार्यकर्त्यातून या, छोट्या छोट्या समस्यातून या. राजकीय सुरुवात करत असताना ज्या ग्रामीण भागातूनच्या सुरुवाती आहेत तिथून तुम्ही तुमच्या संघर्षातनं उभे राहा. माझं आयतं कुठल्याही गोष्टी मी तुम्हाला देणार नाही असं स्पष्ट भाषेतच सगळ्यांसमोर हे सर्वश्रुत आहे. त्याच्यामुळं खरं तर राजकारणाचा पहिला पाया डायरेक्ट कुठल्या खासदारकीवर किंवा आमदारकीवर कॉप्ट होऊन न जाता खालच्या कार्यकर्त्यातून लढाई करत त्यांचे प्रश्न समजून घेत त्या प्रश्नांना वाचा फोडत आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि ही शिकवण त्यांचेच संस्कार मिळाल्यामुळं आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. तुमचा जिल्हा परिषदचा गट आणि त्या गटाअंतर्गत येणारे 2 गण असतील, काय तिथे काम करण्यासाठी कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत तुम्हाला पुढे काम करण्यासाठी? आत्ता खालच्या साईडला गणामध्ये तर बघितलं गेली 9 वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं
तिथं काम करायला किंवा जिल्हा परिषद लेवलला, पंचायत समिती लेवलला तिथं त्यांच्या व्यथा ऐकून घेणारच कोणी नाही आहे. डायरेक्टवरून निधी येतो आणि त्याची पेपरला बातमी येते, ह्याच्यावरतीच नागरिक समाधान मानत आहे. त्याच्यामुळं नागरिकांमध्येही खूप मोठा संभ्रम आहे की आमची व्यथा डायरेक्ट आम्ही गाव पातळीवरती, ग्रामपंचायतीत किंवा जिल्हा परिषदेमध्ये तिथून आणलेला निधी आम्ही कसा म्हणजे त्याच्या हक्कासाठी लढाई करायची, हे त्यांना कोणालाच काही समजत नाही आहे. गेली 9 वर्ष सगळं स्टॉप म्हणजे स्टे आल्यासारखं आणि स्तब्ध असं वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या मूलभूत गोष्टी व्हायला पाहिजेत, म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला सक्षमीकरणाचे विषय असतील, या संदर्भात जे आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये काम होत आहे त्याच्यावर समाधानी आहात का पुढे? नाही, कारण उमेद म्हणून जे काही बचत गट चालवले जात आहेत किंवा बरेचशा अशा महिला बचत गट पंचायत समितीमार्फत पण चालवले जात आहेत, पण त्याच्या CRP महिला असतील किंवा अधिकाऱ्यांमार्फत ते सुद्धा वरच्या लेवलला डायरेक्ट कंट्रोल केले जात आहेत. म्हणजे कुठंतरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सगळीच सिस्टीम हाताळायची असा निर्धार करून आपण पुढं चाललो आहे का काय, असं तिथं हे चित्र जाणवतं आहे. आणि त्याच्यामुळं महिला सक्षमीकरणावरती बोलत असताना महिला उद्योजिका म्हणून तालुक्यातनं किती महिला पुढं आल्या, ग्रामीण भागातून एक शेतकरी महिला उद्योजक म्हणून कधी समोर आली, अशा एक 5 महिलांची नावं जर पुढून मला दिली तर मला खूप समाधान वाटेल की हां, तालुक्यात चांगलं काम चाललं आहे म्हणून. खरं तर हा राज्याच्या म्हणजे आमदारकी किंवा खासदारकीच्या लेवलचा विषय आहे, परंतु या निवडणुकीत देखील मंगळवेढा उपसा सिंचन असेल किंवा भोसे योजना असेल, या योजनांचा उल्लेख केला जातो. दोन्ही बाजूनी दावे केले जातात की ही योजना आम्हीच केलेली आहे आणि आम्हीच ही योजना मंजूर करून आणलेली आहे, असे दावे केले जातात. या मुद्द्याचा किंवा या विषयाचा या निवडणुकीत कितपत उपयोग होईल? म्हणूनच मी मगाशी आमच्या प्रचारसभेचा नारळ फोडत असताना ह्याची आठवण करून दिली. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेबद्दल जे बोललं जातं आहे ते रत्नाना भालकेंनी जेव्हा ते पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात सेपरेट एका विषयासाठी त्यांनी कॅबिनेट लावली आणि त्यांनी तो प्रश्न मंजूर करून आणला. हे मी सारखं का सांगते तर भारत नानांची तळमळ होती राज्याला ते उपसा सिंचन योजना किती महत्त्वाची आणि म्हणून त्यांनी अशी तरतूद करून ती योजना खरं तर त्यांनी मंजूर केलेली. आणि तुम्ही पत्रकार बांधवच ह्याला साक्षीदार आहात. जर तुम्ही गत काळातल्या सगळ्या गोष्टी काढल्या तर ही योजना किती साली कोणी मंजूर केली हे येईलच. आणि ती मंजूर झालेली आयती योजना होती, त्या काळात मंजुरी झाली होती, पण तिला देखील आपल्या हितासाठी थांबवून वारंवार आपल्या पद्धतीनं मोल्ड करून आत्ता केवळ जिल्हा परिषदेच्या तोंडावरती तुम्ही परत आणून ते मीच आणली म्हणणार असाल तर जनता काही वेडी नाही आहे. आता त्यांना माहिती आहे स्वर्गीय भारत नाना भालकेंनी किती काम केलेलं आहे किंवा कुठल्या योजना त्यांच्या काळात झालेल्या आहे हे सगळं कागदावरती आहे, त्याचा पुरावे आहेत. तर ते आता काढून दाखवण्याची वेळ येत असेल तर त्याला आपण काय करू शकत नाही. काय तुमच्या गटातल्या मतदारांना शेवटी काय आवाहन करेन? एवढंच आवाहन करेन की ह्या सगळ्या प्रश्न आज वासून आपल्यासमोर उभे असताना ही निवडणूक माझी एकटीची नसून मतदार राजाची स्वतःची निवडणूक आहे. त्यांना स्वतःसाठी लढायचं आहे आणि त्यांनी ही निवडणूक हातात घेतल्यामुळं मला आव्हान करायची आवश्यकताच वाटत नाही. ती जनता न्यायप्रिय जनता आहे, ती नक्कीच भरघोस मताने माझा विजय करेल एवढी मला खात्री आहे. खरं तर शेतकरी आणि ग्रामीण भागाचे निगडीत असलेली ही जिल्हा परिषदेची निवडणूक आज एका वळणावर आलेली आहे, निर्णायक वळणावर आलेली आहे आणि या संदर्भातच आपले अतिशय परखड आणि स्पष्ट मतं कोमलताईंनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.